कोकाटेंचं खातं बदलू नका तर त्यांचा राजीनामाच घ्या अशी मागणी राजू शेट्टी यांनी केलेली आहे। यावेळेस विजय घाडगे हेही आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। अतिशय असंवेदनशील व्यक्ती तुम्ही राज्याला कृषी मंत्री म्हणून दिला आहे, त्याचा राजीनामा घेतला पाहिजे। ही शेतकऱ्यांची पोरं म्हणून आमची मागणी होती। पुन्हा नंतरच्या 2-4 दिवसानंतर सुरुवात झाली की खातं बदलणार, हे करणार ते करणार। पत्रकारांनी मला विचारलं की खातं बदललं जाईल। मी म्हणलं काय करायचं ती करा। अजितदादांनी स्वतःचं जरी खातं दिले तरी चालते, पण हा कृषी मंत्री नको। महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची आजही ठाम मागणी आहे की माणिकराव कोकाटेंच्यासारखा माणूस महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात नको। त्यांनी शेतकऱ्यांचा एवढा अपमान केलेला आहे। त्याने बेकाऱ्याबरोबर तुलना केली, ओसाडगावची पाटीलकी म्हटलं कृषी खात्याला। हा माणूस सरळ सरळ विधानसभेच्या सभागृहामध्ये रमी खेळताना दिसतो। या माणसानं इतर खात्यात तर कशाला काम करायचं, त्यांनी रमी खेळतच राहावं। त्यामुळं त्यांना काढूनच टाकलं पाहिजे मंत्रिमंडळातनं। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।